हॅलो नमस्कार महाराष्ट्र, वेलकम बॅक टू माय चॅनल श्री स्वामी समर्थ. तर काल गुरुवार होता आणि आम्ही गेलेलो होतो तर साईबाबाच्या मंदिरामध्ये. असा कोणताच गुरुवार नाही की मी गुरुवारी बाहेर गेले नाही. खास करून बाहेर गेले पण देवाच्याच दरबारात गेले, कारण की गुरुवार सुना कधीच माझा गेला नाही. मला म्हणजे गुरुवारी जावंच वाटते देवाच्या ठिकाणी, कारण की मला सवय केंद्रात जायची. तिकडं जुन्या घरी होते तेव्हा, आणि इकडं पण आता आले तर इथं केंद्र नाही आहे जवळपास, तर मग साईबाबाच्या मंदिरातच जाते मी. आणि सगळे देव समान असतात तसं काय नसते. आणि तिथं मस्त मोठा भंडारा होता, ते पण आम्ही मस्त एन्जॉय केला. मस्त छान असा भंडारा होता, बुंदी वगैरे असं होतं. ते काहीतरी म्हणजे ते ज्योतिर्लिंग खूप काय करून आलते ते लोक, त्यांनी महाप्रसाद वाटला होता. 1.5 लाख का काहीतरी असंच ते महादेवाचंच काहीतरी होतं, त्याच्यामुळे त्या लोकांना प्रसाद ठेवला होता, महाप्रसाद. तर असं खूप छान जेवण होतं. नंतर आम्ही जेवलो, लेकरं शाळेतच गेले होते. मग मी आमचे स्वीट पडोसी त्यांच्यासोबत आम्ही गेलते. मला काल नुसते फोन चालू होते, व्हिडिओ डिलीट करमुळे होते. ओपनिंगचा व्हिडिओ मला डिलीट करावा लागला. नंतर मी टाकल दमाने ओपनिंगचा व्हिडिओ. आणि हे परीला शाळेत आणायला जाऊ लागले तेव्हा तिथं मस्त असा वेल होता दोडक्याचा. खूप घाणीमध्ये आलता ते दोडक्याचा वेल, पण त्याला दोडका आलं होतं खूप छान असं वरी. तर ह्याचा म्हणजे मी ह्याच्याकडून एक शिकले की बाबा, आपल्याला जर का उगवायचं असेल, आपल्याला छान फुलायचं असेल, बनायचं असेल, तर आपण स्वच्छ घाण वगैरे असं काही म्हणजे चांगलं नीट पाणी काही बघायचं नाही. कमळ जसं चिखलामध्ये पण उगवते, तसंच आपण जिथं टाकून दिलं तिथूनच आपण आपली नवीन सुरुवात करावं लागतंय. असं काय नाही की बाबा आपल्याकडं काय नाही, आपण सुरुवात कसं करावं असं म्हणून. कसा वाटला कसा नाही आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ओके.